नमस्कार. श्री गजानन आर्ट्समध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण मोत्यांच्या फुलाचे एक नवीन डिझाईन बनवूया. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 6 नंबरचे गुलाबी कलरचे मणी, पांढऱ्या कलरचे मणी, कात्री, सुई आणि दोरा. सर्वप्रथम सुईमध्ये दोरा ओवून घ्यायचा आणि सर्वात शेवटी गाठ पाडून घ्यायची. त्यानंतर 6 गुलाबी मणी ओवून घ्यायचे. सर्वात पहिले जो गुलाबी मणी आपण ओवला होता त्यातूनच सुई बाहेर काढून घेतली. त्यानंतर अशा प्रकारचे इथे सर्कल तयार होतं. सुई ही सर्व मण्यांमधून एकदा फिरवून घ्यायची, त्यामुळे आपलं हे जे सर्कल आहे ते घट्ट बसतं. आता सुईमध्ये 2 पांढरे, 1 गुलाबी, 2 पांढरे असे मणी ओवून घ्यायचे आणि ज्या गुलाबी मणीमधून दोरा निघाला होता त्यातूनच सुई बाहेर काढून घ्यायची. अशा प्रकारे इथे दुसरं सर्कल तयार झालं आहे. आता समोरच्या गुलाबी मणीमधून सुई बाहेर काढून घ्यायची. त्यानंतर सुईमध्ये 2 पांढरे, 1 गुलाबी आणि 1 पांढरा असे मणी ओवून घ्यायचे आणि पहिला सर्कलचा हा पांढरा मणी आणि हा गुलाबी मणी ज्यातून दोरा बाहेर निघाला होता त्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. अशा प्रकारे इथे दुसरं सर्कल तयार झालं आहे. पुन्हा पुढच्या गुलाबी मणीमधून सुई बाहेर काढून घ्यायची. पुन्हा इथे 2 पांढरे, 1 गुलाबी, 1 पांढरा असे मणी ओवून घ्यायचे आणि हा पांढरा मणी, त्याच्यानंतर हा बाजूचा गुलाबी मणी, यातून सुई बाहेर काढून घ्यायची. त्यानंतर ह्या पुढच्या गुलाबी मणीमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची. अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक गुलाबी मणीवर एक एक सर्कल तयार करून घ्यायचं आहे. पुन्हा 2 पांढरे, 1 गुलाबी, 1 पांढरा असे मणी ओवून घ्यायचे आणि हा पांढरा आणि हा गुलाबी अशा दोनही मण्यांमधून सुई बाहेर काढून घ्यायची. पुन्हा ह्या पुढच्या गुलाबी मणीमधून सुई बाहेर काढून घ्यायची. आता सुईमध्ये 2 पांढरे, 1 गुलाबी आणि 2 पांढरे असे मणी ओवून घ्यायचे. हा पांढरा मणी, त्याच्या बाजूचा हा गुलाबी मणी, यातून सुई बाहेर काढून घ्यायची. आता आपल्याला शेवटचं सर्कल करायचं आहे. तर हा गुलाबी मणी आणि त्याच्या बाजूचा पांढरा मणी, हा पांढरा मणी म्हणजे सर्वात पहिले जे सर्कल आपण बनवलं होतं त्या सर्कलमधला हा पांढरा मणी. आता सुईमध्ये 1 पांढरा, 1 गुलाबी आणि 1 पांढरा असे मणी ओवून घ्यायचे. त्यानंतर हा जो शेवटचा सर्कल होता त्याच्या ह्या पांढऱ्या मणीमधून हा बाजूचा गुलाबी मणी आणि हा पांढरा मणी, यातून सुई बाहेर काढून घ्यायची. अशा प्रकारे इथे षटकोन तयार झालेला आहे. आता आपल्याला ह्या गुलाबी मणीपर्यंत सुई ही आणायची आहे. आता सुईमध्ये 2 पांढरे, 1 गुलाबी आणि 2 पांढरे असे मणी ओवून घ्यायचे आणि ज्या गुलाबी मणीमधून दोरा निघाला त्यातूनच सुई बाहेर काढून घ्यायची. आता पुढे 2 पांढऱ्या मण्यांमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची.
आता सुईमध्ये एक पांढरा, एक गुलाबी आणि एक पांढरा असे मणी ओवून घ्यायचे. त्यानंतर आता हा पांढरा मणी आणि त्याच्या बाजूचे 2 पांढरे मणी, हा एक आणि त्याच्या बाजूचा दुसरा, ह्या दोनही पांढऱ्या मण्यांमधून आपण सुई ही बाहेर काढून घेतली. आता फक्त एका गुलाबी मणीमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची. आता सुईमध्ये 2 पांढरे, एक गुलाबी आणि एक पांढरा असे मणी ओवून घ्यायचे. त्यानंतर हा पांढरा मणी आणि त्याच्या बाजूचा गुलाबी मणी, ज्यातून आपण सुई बाहेर काढली होती, तो गुलाबी मणी ह्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. आता समोरच्या 2 पांढऱ्या मण्यांमधून सुई ही समोर सरकवून घ्यायची. हा दुसरा पांढरा मणी. आता आपल्याला एक पांढरा, एक गुलाबी आणि एक पांढरा असे 3 मणी ओवून घ्यायचे आहेत. त्यानंतर 3ही पांढऱ्या मण्यांमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची. हा पहिला पांढरा मणी आणि त्याच्या बाजूचे हे 2 पांढरे मणी. ह्या गुलाबी मणीपर्यंत सुई ही फिरवून घ्यायची आहे. हा पहिला पांढरा मणी झाला, त्याच्या बाजूचा हा दुसरा पांढरा मणी. आता ह्या गुलाबी मणीमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची. आता 2 पांढरे, एक गुलाबी आणि एक पांढरा. जेव्हा गुलाबी मणीमधून सुई बाहेर निघते तेव्हा तिथे दरवेळेस 2 पांढरे, एक गुलाबी आणि एक पांढरा असे मणी ओवून घ्यायचे. आणि जेव्हा समोरच्या 2 पांढऱ्या मण्यांमधून काढतो आपण सुई, तेव्हा तिथे एक पांढरा, एक गुलाबी आणि एक पांढरा असे मणी ओवायचे. आता इथे आपण एक पांढरा, एक गुलाबी, एक पांढरा, कारण आपल्याला ह्या 2 पांढऱ्या मण्यांमधून आपण सुई बाहेर काढली होती. आता ह्या 3ही पांढऱ्या मणींमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची. हे फूल दिसायला अतिशय सुरेख दिसतं. तुम्ही नक्की करून पहा. आता ह्या गुलाबी मणीमधून दोरा बाहेर काढून घ्यायचा. आता सुईमध्ये 2 पांढरे, एक गुलाबी आणि एक पांढरा असे मणी ओवून घ्यायचे. आता ह्या पांढऱ्या मणीमधून सुई बाहेर काढून घ्यायची. त्यानंतर हा गुलाबी मणी, त्यानंतर समोरचे 2 पांढरे मणी, एकदा गुलाबी मणी, नंतर 2 पांढरे मणी अशी सुई समोर समोर सरकवत जायची. आता सुईमध्ये एक पांढरा, एक गुलाबी आणि एक पांढरा असे 3 मणी ओवून घ्यायचे. आणि हा एक पांढरा मणी आणि त्याच्या बाजूचे 2 पांढरे मणी अशा 3ही मण्यांमधून सुई बाहेर काढून घ्यायची.
त्यानंतर हा गुलाबी मणी. पुन्हा इथे 2 पांढरे, 1 गुलाबी, 1 पांढरा असे मणी ओवून घ्यायचे. त्यानंतर हा पांढरा मणी, त्याच्या बाजूचा गुलाबी मणी आणि समोरचे 2 पांढरे मणी. अशा प्रकारे सुई बाहेर काढून घ्यायची. हा गुलाबी मणी, त्याच्या समोरचे 2 पांढरे मणी. आता सुईमध्ये 1 पांढरा, 1 गुलाबी आणि 1 पांढरा असे 3 मणी ओवून घ्यायचे आणि 3ही पांढऱ्या मण्यांमधून सुई बाहेर काढून घ्यायची. हा पहिला, त्यानंतर हा दुसरा आणि त्याच्या बाजूचा तिसरा मणी. हा तिसरा पांढरा मणी. यातून सुई बाहेर काढून घ्यायची. आता पुन्हा एका गुलाबी मणीमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची. आता सुईमध्ये 2 पांढरे, 1 गुलाबी आणि 1 पांढरा असे मणी ओवून घ्यायचे आणि हा पांढरा मणी, त्याच्या बाजूचा हा गुलाबी मणी आता ह्या 2ही पांढऱ्या मण्यांमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची. त्यानंतर आता ह्या एका पांढऱ्या मणीमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची. आता आपल्याला सुईमध्ये 1 गुलाबी आणि 1 पांढरा असे 2 मणी ओवून घ्यायचे आहेत. त्यानंतर ह्या पांढऱ्या मणीमधून दोरा बाहेर काढून घ्यायचा. त्याच्या बाजूचा हा पांढरा मणी, त्याच्या ह्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. त्याच्या बाजूचा हा पांढरा मणी, म्हणजे आपल्याला सुई षटकोनाच्या बाहेरच्या बाजूला फिरवून फिरवून आणायची आहे. त्याच्यानंतर हा पांढरा मणी, आपल्याला ह्या पांढऱ्या मणीपर्यंत सुई ही आणायची आहे. आता हा गुलाबी आणि पांढरा आणि त्याच्या बाजूचा हा पांढरा मणी. आता सुईमध्ये 6 पांढरे आणि 1 गुलाबी असे मणी ओवून घ्यायचे आणि हा गुलाबी मणी सोडून त्याच्या समोरचा 1 पांढरा मणी, त्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. त्यानंतर सुईमध्ये 5 पांढरे मणी ओवून घ्यायचे आणि हे जे 2 पांढरे मणी आहे ह्यातून सुई फिरवून घ्यायची. अशा प्रकारे तिथे एक पाकळी तयार होते. त्यानंतर ह्या गुलाबी मणीमधून सुई बाहेर काढून घ्यायची. आता 5 पांढरे मणी आणि 1 गुलाबी मणी असे मणी ओवून घ्यायचे. गुलाबी मणी सोडून द्यायचा. त्यानंतरचा जो पांढरा मणी आहे त्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. आता सुईमध्ये 3 पांढरे मणी ओवून घ्यायचे आणि पहिल्या पाकळीतल्या ह्या 2 खालच्या पांढऱ्या मण्यांमधून सुई बाहेर काढून घ्यायची. आणि दोरा व्यवस्थित ओढून घ्यायचा. आता सुई ही ह्या गुलाबी मणीमधून बाहेर काढून घ्यायची.
त्यानंतर त्याच्या बाजूच्या पांढऱ्या मणीमधून अशा प्रकारे ही सरकवत ह्या पांढऱ्या मण्यापर्यंत घेऊन यायची. दुसऱ्या बाजूच्या पण 2 पाकळ्या करून दाखवते आहे. तशाच तुम्ही सर्व पाकळ्या करायच्या आहेत. तर मी या पांढऱ्या मणीपर्यंत सुई ही आणलेली आहे. आता सुईमध्ये 6 पांढरे मणी आणि 1 गुलाबी मणी ओवून घ्यायचे. गुलाबी मणी सोडून द्यायचा. त्याच्या पुढच्या पांढऱ्या मणीमधून सुई बाहेर काढून घ्यायची. आता सुईमध्ये 5 पांढरे मणी ओवून घ्यायचे आणि हे जे 2 पांढरे मणी आहेत त्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. हा एक पांढरा मणी, त्यानंतर त्याच्या बाजूचा हा पांढरा मणी, यातून सुई बाहेर काढून घेतली. पुन्हा फक्त एका गुलाबी मणीमधून सुई ही बाहेर काढायची आहे. त्यानंतर 6 पांढरे मणी आणि 1 गुलाबी मणी असे ओवून घ्यायचे. पुन्हा हा गुलाबी मणी सोडून द्यायचा आणि त्याच्या खालचा हा पांढरा मणी, ह्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. सुई व्यवस्थित ओढायची, मणीबरोबर सरकवून घ्यायचे आणि आता सुईमध्ये 3 पांढरे मणी ओवून घ्यायचे. इथे तुम्ही जोड मण्यांचा उपयोग करू शकता. आता 3 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत. त्यानंतर पहिल्या पाकळीतले 2 पांढरे मणी ह्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. आता सुई ह्या गुलाबी मणीमधून बाहेर काढून घ्यायची. त्यानंतर ह्या पांढऱ्या मणीपर्यंत सुई ही घेऊन यायची. आता इथे आपल्याला तिसऱ्या पाकळ्या बनवायच्या आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही सर्व बाजूंच्या पाकळ्या बनवून घ्या. मी सुद्धा बनवून घेते. आता शेवटच्या बाजूच्या पण पाकळ्या बनवून झाल्या आहेत. आता आपल्याला गाठ पाडून घ्यायची आहे. तर 1-2 मण्यांमधून सुई ही फिरवून घ्यायची आणि तिथे गाठ पाडून घ्यायची. पुन्हा एखाद्या मण्यामधून बाहेर काढून घ्यायची सुई आणि तिथे सुद्धा एक गाठ पाडून घ्यायची. यामुळे फूल हे अगदी व्यवस्थित घट्ट बसतं. आणि दोरा कट करून घ्यायचा. आपण पाहू शकता अतिशय सुरेख असं हे फूल तयार झालेलं आहे. तुम्ही हे वेगवेगळ्या रंगामध्ये सुद्धा तयार करू शकता. तर नक्की करून पहा आणि तुमचे मोत्यांचे फुलं तयार झाले की मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. जय गजानन.